लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 16 सुरू आहे. तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जहागीरदार ग्रुप ऑफ कंपनीजचं ते हेड ऑफिस पूर्ण ग्लास इंटेरियर आणि एकदम कॉर्पोरेट लुक. पण आज वेदांच्या त्या मोठ्या आलिशान केबिनमध्ये मात्र एक वेगळाच नवरा बायकोचा वॉर झोन तयार झाला होता. वेदांत सत्ता त्या मोठ्या बॉस चेअरवर बसला होता. त्याचा चेहरा रागाने तमतमलेला होता. तो एकटक समोर बघत होता. अगदी त्याच्या टेबलच्या समोरच फक्त काही फुटांच्या अंतरावर सायली बसलेली होती. सायलीनं पेस्टल रंगाचा कलरचा कुर्ता घातला होता. ती खूप शांतपणे तिच्या लॅपटॉपकडे बघत होती. तिने आपली फाईल उघडली होती आणि ती काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. वेदांतला हे सगळं बघवत नव्हतं. त्याला वाटलं होतं की ती घाबरेल. ती म्हणेल, सर मला काहीच समजत नाहीये. पण ती तर एकदम कॉन्फिडन्स मध्ये बसली होती. तुला वाटतंय हे खूप सोपं आहे? वेदांत स्वतःशीच पुटपुटला. त्याने दात ओठ खाल्ले. आता बघ मी तुला कसा पळवतो इथून. तू स्वतःच रडत बाबांकडे जाशील आणि सांगशील मला काम नाही करायचे. वेदांतने इंटरकॉम उचलला. शालिनी, माझ्या त्या मागच्या 3 वर्षाच्या ऑडिटच्या फाईल आत पाठव. 5 मिनिटात वेदांची सेक्रेटरी शालिनी तिथे आली. तिच्या हातात 5-6 खूप जाड आणि मोठ्या फाईल्स होत्या. शालिनीने त्या फाईल्स वेदांतच्या टेबलवर ठेवल्या. नाही शालिनी, वेदांतने सायलीकडे एक नजर टाकली. या फाईल्स माझ्या टेबलवर नाही, या नव्या असिस्टंट मॅडमच्या टेबलवर ठेव. शालिनीने त्या फाईल्स सायलीच्या समोर ठेवल्या. सायलीने त्या मोठ्या फाईल्सकडे पाहिलं. तिचे डोळे थोडे मोठे झाले. हे बघ सायली, वेदांत खुर्चीत मागे टेकत ऍटिट्यूड मध्ये म्हणाला. तू म्हणत होतीस ना तुला काम करायचंय, मग हे घे तुझं पहिलं काम. या 5ही फाईल्स मधला डेटा मला आज संध्याकाळपर्यंत एक्सेल शीट मध्ये टाईप करून हवाय. एकही मिस्टेक चालणार नाही. सायलीने त्या फाईल्स उघडून पाहिला. त्यात खूप सारे नंबर्स, टॅक्सेस आणि बिझनेसच्या टर्म्स होत्या. सायलीला कॉमर्सचं काहीच नॉलेज नव्हतं. तिला यातलं काहीच समजत नव्हतं. वेदांतला तिची ती गोंधळलेली अवस्था बघून खूप मज्जा येत होती. काय झालं मिसेस असिस्टंट? वेदांत हसत म्हणाला. कठीण वाटतंय का? तुला सांगतोय मी, हे तुझं काम नाहीये. तू जा घरी आणि पोळ्या लाट. इथे डोकं चालवावं लागतं. सायलीला त्याचा तो टोमणा खूप लागला. तिने फाईल बंद केली. तिने मान वर केली आणि थेट वेदांच्या डोळ्यात बघितलं. सर, सायली अत्यंत शांत पण कोल्ड आवाजात म्हणाली. तुम्ही मला काम दिलंय ते मग कसं करायचं हे माझं मी बघून घेईन. तुम्ही मला पोळ्या लाटायला सांगण्याची काहीही गरज नाहीये. वेदांतची बोलती एका सेकंदात बंद झाली. त्याचा इगो पुन्हा एकदा दुखावला गेला. ठीक आहे, कर मग, वेदांत रागाने म्हणाला आणि तो स्वतःच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला. सायलीने फाईल पुन्हा उघडली. पण खरंच तिला काहीच समजत नव्हतं. ती लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला ते जमतच नव्हतं. 2 तास झाले. सायलीची फक्त एकच फाईल अगदी झाली होती. ती खूप नर्वस झाली होती. वेदांत मुद्दाम मधून तिच्याकडे बघत होता आणि मनातल्या मनात खुश होत होता. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला गेला. मी आय कम इन बॉस? समीरचा हसरा आवाज आला. वेदांतने समीरकडे पाहिलं आणि कपाळावर आठ्या घातल्या. ये ना, काय काम आहे? समीर आत आला. त्याने वेदांतकडे न बघताच थेट सायलीकडे पाहिलं. अरे सायली, समीर हसत तिच्या टेबल जवळ गेला. काय चाललंय? फर्स्ट डे कसा जातोय? सायलीच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं सुटकेचं हसू आलं. काही नाही समीर, सायली फाईल्स दाखवत म्हणाली. हे काम दिलंय सरांनी, पण मला यातलं काहीच समजत नाहीये. हे खूप कठीण आहे. समीरने ती फाईल हातात घेतली. अरे वेदा, तू वेडा झालायस का? हा तर 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे. हे तर आपले सीए लोक करतात. तू हे काम सायलीला का दिलंयस? वेदांत रागाने उभा राहिला. कारण ती माझी असिस्टंट आहे आणि तिला शिकायचंय ना काम, मग करू दे. अरे पण तिला बेसिक तर समजावून सांग. समीरने डोक्याला हात लावला. त्याला जे करायचं ते करू दे. तू काय एवढा वकिली करतोयस तिची? वेदांत चिडून म्हणाला. समीरने वेदांतकडे बघून एक स्मार्ट स्माइल दिली. ठीक आहे बाबा, तू नको शिकूस. समीर म्हणाला. मी आहे ना, मी शिकवतो माझ्या फ्रेंडला. काय? वेदांतचे डोळे विस्फारले. समीरने एक खुर्ची ओढली आणि तो सायलीच्या अगदी जवळ जाऊन बसला. सायली, समीर हसत म्हणाला. हे बघ, हे खूप सोपं आहे. मी तुला एक ट्रिक सांगतो. सायली खूप खुश झाली. खरंच समीर, प्लीज मला सांग ना, मला संध्याकाळच्या आत हे पूर्ण करायचंय. समीर लॅपटॉपमध्ये तिला काहीतरी समजून सांगू लागला. दोघंही खूप जवळ बसले होते. सायली समीरच्या लॅपटॉप स्क्रीनकडे बघत होती आणि समीर तिला काहीतरी सांगत होता. हे बघ, समीर म्हणाला, इथे हा फॉर्म्युला लावायचा म्हणजे हे आकडे आपोआप ऍड होतील. अरे वा, सायली हसत म्हणाली. हे तर खूप सोपं होतं.
थँक्यू सो मच समीर. तू नसतास तर मी आज पक्की रडत बसले असते. समीर हसला. अगं फ्रेंड आहे मी तुझा, आणि तुझ्या या खडूस बॉसला मी चांगलाच ओळखतो. सायलीला खडूस हा शब्द ऐकून खूप हसू आलं. ती खळखळून हसली. हे सगळं दृश्य वेदांत त्याच्या खुर्चीवर वरून बघत होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याची बायको दुसऱ्या मुलासोबत बसून हसत होती आणि तो दुसरा मुलगा तिला काम शिकवत होता. वेदांच्या आत जेलसीचा भयंकर मोठा स्फोट झाला. त्याच्या हातात एक महागडा पेन होता. तो पेन त्याने रागाने इतक्या घट्ट पकडला होता की त्याचे सांधे पांढरे पडले होते. सायली आणि समीर परत हसू लागले. वेदांच्या हातातला तो पेन रागाच्या भरात चक्क 2 तुकड्यात तुटला. तो आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमला. सायली आणि समीरने दचकून वेदांकडे पाहिलं. वेदांचा हात शाईने भरला होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय काय झालं वेदांत? समीरने मुद्दाम काळजीचा आव आणत विचारलं. वेदांतने तुटलेला पेन डस्टबिनमध्ये फेकला. काही नाही, वेदांत थोट खात म्हणाला. समीर, तुझं काम झालं असेल तर तू तुझ्या केबिनमध्ये जाऊ शकतोस. मला सायलीला काहीतरी महत्वाचं काम द्यायचंय. समीरने सायलीला डोळा मारला आणि तो हसत हसत केबिनच्या बाहेर निघून गेला. समीर गेल्यावर केबिनमध्ये एक भयंकर ऑकवर्ड आणि इंटेन्स शांतता पसरली. वेदांत टिश्यू पेपरने स्वतःचे हात पुसत होता, पण त्याची नजर सायलीवरच होती. सायलीने हळूच मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. तिला वेदांतची ती जेलसी बरोबर समजली होती. तुम्हाला काही लागलं तर नाही ना सर? सायलीने मुद्दाम अत्यंत क्यूट आणि इनोसेंट आवाज करून विचारलं. वेदांतने तिच्याकडे बघून एक दीर्घ श्वास घेतला. काय चाललं होतं हे सगळं? वेदांत चालत तिच्या टेबलजवळ आला. काय? सायलीने गोंधळाचं नाटक केलं. तो समीर. वेदांतचे दोन्ही हात सायलीच्या टेबलवर रोवले गेले. तो एवढा जवळ बसून काय शिकवत होता तुला? तुम्हीच तर काम दिलं होतं ना सर? सायलीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. मला समजत नव्हतं म्हणून त्यांनी मदत केली. त्यात काय चुकीचं आहे? चुकीचं आहे. वेदांतचा आवाज वाढला. तुला मदत हवी होती तर तुम्हाला विचारू शकली असतीस ना. तू त्याला का बोलवलंस? तुम्ही मला विचारू दिलं असतं का? सायलीने थेट प्रश्न विचारला. तुम्ही तर मला पोळ्या लाटायला पाठवत होतात. वेदांतची बोलती बंद झाली. त्याला स्वतःचाच राग येत होता. सर, सायली पुढे म्हणाली, समीर खूप चांगले आहेत. तुमच्यासारखे खडूस नाहीत. खडूस? वेदांचे डोळे विस्फारले. तुम्हाला खडूस म्हणालीस? सायलीने मुद्दाम खांदे उडवले. मी नाही म्हणाले, समीर म्हणाले. वेदांचा राग आता खूप वाढला होता. पण सायलीची क्यूट ऍक्टिंग बघून त्याला हसू सुद्धा येत होतं. पण त्याने तिला बोललं. ठीक आहे, वेदांत म्हणाला. जर तुला तो एवढा चांगला वाटतो ना तर आज दुपारी जेवायला सुद्धा त्याच्यासोबत जा. मी जाणार नाही. वेदांत वळला आणि स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसला. सायलीला हसू आवरत नव्हतं. किती लहान मुलांसारखी चिडतात हे. सायलीने मनातल्या मनात विचार केला. दुपारचे 1 वाजले. लंच ब्रेकची वेळ झाली होती. सायलीने घरातून 2 डबे आणले होते, एक स्वतःसाठी आणि एक वेदांतसाठी. ती वेदांतच्या टेबलजवळ गेली. सर, जेवायचं का? सायलीने विचारलं. मला भूक नाहीये, वेदांत लॅपटॉपमध्ये बघत म्हणाला. तू जा तुझ्या त्या समीर सोबत. सायलीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. ठीक आहे सर, जशी तुमची मर्जी. सायलीने आपला डबा घेतला आणि ती केबिनच्या बाहेर जाऊ लागली. वेदांतने डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. ती खरंच जातीये का त्याच्यासोबत जेवायला? नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. वेदांत झटक्यात उभा राहिला. थांब. सायली दारातच थांबली. तिने वळून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होतं. काय झालं सर? सायलीने विचारलं. मला भूक लागली आता, वेदांत थोडा अडखळत म्हणाला. आणि बाबांनी सांगितलं होतं की आपण एकत्र जेवलं पाहिजे. चल इथे बस. सायलीने हसून मान हलवली. ती परत आली आणि वेदांच्या टेबलच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तिने डबा उघडला. त्यात गरमागरम पोळ्या आणि भेंडीची भाजी होती. वेदांतला भेंडीची भाजी अजिबात आवडत नसे. हे काय आहे? वेदांत नाक मोडत म्हणाला. भेंडी मला नाही आवडत ही. सर, हे मी बनवलंय, सायली अत्यंत क्यूटपणे म्हणाली. तुम्ही एकदा खाऊन तर बघा, खूप छान झाली. वेदांतने रागात एक घास खाल्ला. पण खरंच ती भाजी खूप टेस्टी होती. त्याला खूप भूक लागली होती. तो गुपचूप खाऊ लागला. सायली त्याला बघून हसत होती. किती नाटक करतात हे. दोघंही जेवत होते. केबिनमध्ये खूप छान आणि रोमॅन्टिक शांतता होती. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला. समीर आणि वेदिका आत आले. समीरच्या हातात 2 पिझ्झाचे बॉक्सेस होते. अरे वा, समीर हसत म्हणाला. इथे तर नवरा बायकोचा लंच डेट चालू आहे वाटतं. वेदांतने रागाने समीरकडे पाहिलं. काय आहे समीर, तू असा दरवाजा न लावता काय येतोस? अरे भावा, मी तर तुम्हाला पिझ्झा द्यायला आलो होतो. समीरने एक बॉक्स वेदांतच्या समोर ठेवला आणि हा दुसरा बॉक्स सायलीसाठी. समीरने तो दुसरा बॉक्स सायलीच्या समोर ठेवला आणि त्याने मुद्दाम सायलीच्या कानाजवळ वाकून म्हटलं, सायली, यात तुझा फेवरेट पनीर पिझ्झा आहे, एन्जॉय. समीरने सायलीला डोळा मारला. सायली हसली. थँक्यू समीर. वेदांतच्या जेवणाचा घास कशातच अडकला.
तो दातवट खात समीरकडे बघू लागला. समीर आणि वेदिका हसत हसत बाहेर निघून गेले. वेदांतने रागाने तो पिझ्झाचा बॉक्स बाजूला ढकलला. त्याला तुझा फेवरेट पिझ्झा कसं माहिती? वेदांतने डोळे घालत त्यावर सायलीला विचारलं. सायलीने मुद्दाम थोडं लाजल्यासारखं नाटक केलं. ते आम्ही काल मॉलमध्ये गेलो होतो ना, तेव्हा मी सांगितलं होतं त्यांना. वेदांतचा श्वास वेगाने चालू लागला. त्याने स्वतःचा डबा बंद केला. मला जेवायचं नाही. वेदांत उठून उभा राहिला. सर काय झालं? सायलीने काळजीने विचारलं. मला काहीही झालं नाही, वेदांत ओरडला. तू खा तुझा तो फेवरेट पिझ्झा आणि ऐक, आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्यासोबत घरी येशील. त्या समीरच्या गाडीत नाही, समजलं? वेदांतने वॉर्निंग दिली आणि तो केबिनच्या बाहेर निघून गेला. सायली तिथेच बसून हसत होती. समीरने खरंच खूप भारी प्लॅन केलाय. आता बघते मी वेदांत सर आपला इगो किती वेळ टिकवतात ते. संध्याकाळचे 6 वाजले. ऑफिस सुटण्याची वेळ झाली. सायली तिचं काम आवरत होती. वेदांत त्याच्या खुर्चीवर बसून लॅपटॉप बंद करत होता. चल निघायचं, वेदांतने अत्यंत रुबाबात म्हटलं. तेवढ्यात सायलीचा फोन वाजला. सायलीने फोन उचलला. तो समीरचा फोन होता. हॅलो समीर, सायली मुद्दाम थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, जेणेकरून वेदांतला ऐकू येईल. वेदांतने लगेच कान टवकारले गेले. काय, तू बाहेर वाट बघतोयस माझी? सायली म्हणाले. वेदांत झटक्यात उभा राहिला. सायलीने फोन कट केला. ती आपली बॅग घेऊन जायला निघाली. सर मी निघते, समीर बाहेर माझी वाट बघतायत, सायली अत्यंत क्यूटपणे म्हणाली. वेदांतने धावत जाऊन केबिनचा दरवाजा अडवला. तू कुठेही जाणार नाहीयेस, वेदांत दातोट खात म्हणाला. पण सर ते वाट बघतायत ना माझी, त्याला वाट बघू दे. वेदांतने सायलीचा हात पकडला. तू माझ्यासोबतच घरी येणार आहेस. वेदांतने सायलीला स्वतःच्या सोबत ओढत लिफ्टमध्ये नेलं. सायली मनातल्या मनात हसत होती. वेदांत आणि सायली बेसमेंटमध्ये पार्किंगमध्ये आले. समीर त्याची गाडी घेऊन तिथेच उभा होता. अरे सायली ये ना. समीरने गाडीचा दरवाजा उघडला. वेदांतने सायलीला स्वतःच्या मागे ओढला. ती तुझ्यासोबत नाही, माझ्यासोबत येणार आहे समीर. अरे पण का? समीर मुद्दाम म्हणाला. मी तर फक्त तिला ड्रॉप करत होतो, मला कुणाच्याही ड्रॉपची गरज नाहीये. वेदांत ओरडला. ती माझी बायको आहे आणि ती माझ्याच गाडीत बसेल. वेदांतने सायलीचा हात पकडून तिला स्वतःच्या गाडीत पुढच्या सीटवर बसवलं आणि दरवाजा जोरात लावून घेतला. त्याने समीरकडे एक भयंकर रागीट आणि विजयी नजर टाकली आणि तो गाडीत वेगात घेऊन तिथून निघून गेला. समीर तिथेच उभा राहून जोरजोरात हसत होता. मज्जा आली यार, समीर स्वतःशीच म्हणाला. वेदांत जहागीरदार, तू पूर्णपणे या सायलीच्या प्रेमात पडलायस. भावा, गाडीत वेदांत गाडी चालवत होता. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. सायली खिडकी बाहेर बघत होती. तिच्या ओठांवर एक गोड स्माईल होती. वेदांतने हळूच तिच्याकडे पाहिलं. काय हसतेस तू? वेदांत चिडून म्हणाला. काही नाही सर. सायली हसत म्हणाली. मला खूप छान वाटतंय. काय छान वाटतंय? की की माझा नवरा माझ्यासाठी एवढा पॉझिटिव्ह होता. सायलीने अत्यंत क्यूट आणि रोमॅन्टिक आवाजात म्हटलं. हे शब्द ऐकून वेदांतने अचानक गाडीत जोराचा ब्रेक मारला. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. वेदांतचा श्वास अडकला. त्याने शॉक होऊन सायलीकडे पाहिलं. सायलीच्या डोळ्यात एक अत्यंत निरागस आणि रोमॅन्टिक ओढ होती. वेदांत काहीच बोलू शकला नाही. त्याच्या हृदयात एक वेगळीच धडपड सुरू झाली. गाडी रस्त्याच्या कडेला अचानक थांबली होती. वेदांतने सायलीकडे असं काही पाहिलं जणू तिने एखादा बॉम्बच टाकला असावा. सायलीचं ते वाक्य, माझा नवरा माझ्यासाठी एवढा पॉझिटिव्ह होतं, हे शब्द वेदांतच्या कानात गुंजत होते. त्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्याला स्वतःलाच तो आवाज ऐकू येत होता. त्याने सायलीच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, संकोच नव्हता, तर एक खूप गोड आणि रोमॅन्टिक ओढ होती. काय काय म्हणालीस तू? वेदांतचा आवाज थोडा कापरा आणि अडखळत बाहेर पडला. सायलीने आपली नजर खाली वळवली नाही. तिने एक गोड स्माईल दिली. मी म्हटलं ना सर, मला खूप छान वाटतंय. वेदांतने रागात स्टेअरिंगवर हात मारला. काय छान वाटतंय तुला सायली? तू वेडी झाली आहेस का? मी काही पॉझिटिव्ह वगैरे होत नाही. मी फक्त तुला त्या समीरच्या फ्लर्टिंग पासून वाचत होतो. तो माझा मित्र आहे, पण तो मुलींसोबत खूप फ्रेंडली वागतो. सायलीने हळूच हसून खिडकी बाहेर पाहिलं. बरं ठीक आहे सर, जशी तुमची मर्जी. पण मला एक सांगू, समीर खूप चांगले आहे. ते माझ्याशी खूप रिस्पेक्टने बोलतात. वेदांतचा श्वास परत वेगाने चालू लागला. त्याने पुन्हा गाडी सुरू केली. तुला तो खूप चांगला वाटायला लागलाय ना? वेदांत दातोट खात म्हणाला. उद्यापासून तू ऑफिसमध्ये येणार नाहीस का? सायलीने डोळे मोठे केले. कारण मला वाटतंय, वेदांत म्हणाला. आणि बाबांना मी समजावून सांगेन. सायलीने कोणतीही रिॲक्शन दिली नाही. ती फक्त हसत राहिली. तिला माहिती होतं की वेदांत आता तिला ऑफिसला जाण्यापासून रोखू शकत नाही. दुसरा दिवस सकाळची वेळ होती.
जहागीरदार वाड्यात खूप गडबड सुरू होती. आज जहागीरदार ग्रुप ऑफ कंपनीजची 50वी अॅनिव्हर्सरी होती. संध्याकाळी पुण्यातल्या एका सर्वात मोठ्या आणि आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये खूप मोठी पार्टी आयोजित केली होती. पुण्यातले सगळे बडे बिझनेसमॅन, राजकारणी आणि मीडिया तिथे येणार होते. प्रतापराव आणि वेदांत हॉलमध्ये बसून पार्टीचं गेस्ट लिस्ट चेक करत होते. तेवढ्यात वेदिका जिन्यावरून खाली आली. बाबा, वेदिका हसत म्हणाली, आजची पार्टी तर एकदम ग्रँड असणार आहे ना? मी माझा नवा डिझायनर गाऊन घालणार आहे. हो बाळा, प्रतापराव हसले. आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या कंपनीसाठी. वेदांतने लॅपटॉप बंद केला आणि तो सायलीकडे बघू लागला. सायली डायनिंग टेबलवर नाश्ता लावत होती. तिने नेहमीप्रमाणे साडी नेसली होती. वेदांतला अचानक एक विचार आला. आज संध्याकाळच्या पार्टीमधले पुण्यातले सगळे लोक येणार आहेत आणि ही सायली, जिला पार्टीचे मॅनर्स माहिती नाहीत, ती तिथे जाऊन माझा अपमान तर नाही ना करणार? वेदांचा इगो पुन्हा एकदा जागा झाला. तो जागेवरून उठला आणि सायलीच्या जवळ गेला. सायली, वेदांतने अत्यंत रुबाबात आणि थोड्या ॲटिट्यूडमध्ये आवाज दिला. जी सर. सायलीने मान वर करून पाहिलं. आज संध्याकाळची कंपनीची पार्टी आहे. तुला माहिती ना? हो सर, बाबांनी सांगितलं मला. वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला. हे बघ सायली, ती एक खूप हाय प्रोफाईल पार्टी असणार आहे. तिथे खूप मोठे लोक येणार आहेत आणि तुला अशा पार्टीजची सवय नाहीये. तुला तिथे कसं वागायचं, कसं बोलायचं हे माहिती नाहीये. सायलीचा चेहरा थोडा पडला. तिला वेदांतचे शब्द टोचायला लागले. सर, मला माहितीये मला अशा पार्टीची सवय नाहीये, पण मी तिथे शांत बसेन, कोणाशीही बोलणार नाही. सायली अत्यंत हळूवार आवाजात म्हणाली. ते ठीक आहे. वेदांतने डोळे बारीक केले. पण सगळ्यात महत्वाचं तुझे कपडे. तू नेहमी या अशा साध्या आणि जुन्या साड्या नेसतेस. आज तिथे मीडिया सुद्धा असणार आहे. लोक मला विचारतील की वेदांत जहागीरदारांची बायको अशी का राहते? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे दुसरे कपडे नाही सर. मला माहितीये, वेदांत म्हणाला. म्हणून मी सांगतोय, तू आज तिथे येताना साडीच ये, पण किमान एखादी चांगली साडी नेस. आणि प्लीज तिथे कोणाशीही जास्त गप्पा मारू नकोस. स्पेशली समीर सोबत तर अजिबातच नाही. वेदांतने पुन्हा एकदा आपली जेलसी दाखवून दिली. सायलीने मुकाट्याने मान हलवली. जी सर. वेदांत तिथून निघून गेला. पण हे सगळं बोलणं वेदिकाने ऐकलं. वेदिका आता पुढच्या भागात काय करेल हे आपल्याला कळेल. त्यासाठी तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्या पुढच्या भागांमध्ये. थँक्यू.